नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी जेव्हापासून लाईव्ह स्टार्ट केलेली आहे, सगळे लोक मला एकच विचारतात, दादा तुझं लव्ह मॅरेज कसं झालेलं आहे हा आणि कुठं झालेलं आहे. खूप असं म्हणजे भरपूर विचारतात. जण विचारतात. सगळे म्हणतात तू धुळ्याकडचा आहे आणि एवढी सांगली जिल्ह्याची पोरगी कशी काय भेटली तुला. तर आज मी हा ब्लॉग त्यासाठीच बनवतो आहे. या ब्लॉगला सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कोणी नवीन बघत असेल तर त्यांना बी सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आपण असेच खास मस्त रोज छान व्हिडिओ छान बनवत राहतो. व्हिडिओ. आणि सगळ्यांना विनंती आहे, जर नवीन कोणी पाहत असाल, तुम्ही आम्हाला ओळखत नसेल तर सगळ्यात आधी मी माझं नाव सांगतो. माझं नाव संदीप आहे. ही माझी माझं नाव- पत्नी आहे, तिचं नाव पूनम आहे. ठीक आहे, तर चला टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आम्ही इंस्टाग्रामला म्हणजे मी हाय केलं होतं तिला बरं का. मग हाय केल्यानंतर तिला म्हणजे ती मला विचारत होती की काय काम आहे म्हणून. तर मी तिला म्हणलं की तुझं लग्न झालं आहे का. मग ती म्हणली की हो माझं लग्न झालं आहे. मग मी पण तिला म्हणालो की माझं पण लग्न झालं आहे. मग मी तिला म्हणजे तिच्या पर्सनल गोष्टीबद्दल सगळं काही विचारपूस केली. त्यानंतर मग तिची माझी स्टोरी सेम होती, फक्त थोडंसं फरक होता, डिफरंट होतात. म्हणजे तिचे जे हजबंड आहे ते म्हणजे नाही आहे, म्हणजे जगातच नाही आहे असं जगातच एक्सपायर झालेले आहेत. म्हणून मग माझी पण बायको पहिली जी होती ती सोडून गेलेली होती. तर मग मी तिला डायरेक्ट लग्नाचीच मागणी घातली बरं का. आणि मग ती मला म्हणली की मी थोडा विचार करेल बुवा, मग आम्ही मी पहिलं तुम्हाला म्हणजे सांगेल. आम्ही ना पहिलं ना आम्ही फक्त बोलणं चालू केलं. म्हणजे आम्ही बोललो, हिने मला विचारलं तुझ्या लाईफमध्ये काय झालं, कसं झालं, आणि मग आता काय करते, मग आता काय विचार आहे, लग्नाचा करणार आहे का नाही करणार आहे, ते मला विचारायचे. आम्ही बोलायचो, बरेच दिवस बोललो आम्ही. पण हिने माझं सगळं पहिलं विचारून घेतलं आणि विचारून घेतल्यावर नंतर मग मला हिने बोललं की असं असं आहे, तर तुम्ही असं नाही, क्लिअर सांग. म्हणजे माझं पण लग्न झालंय, मला पण एक पोरगी आहे असं मी तिला म्हणलो होतो. हा. तर मग तिने मला म्हणलं, डायरेक्ट बोललं की तुम्ही लग्न करणार का. तर मी म्हणलं लग्न करणार का म्हणजे. तर मला वाटलं म्हणजे ते असं विचारतायत, कारण मी त्यांचे व्हिडिओ बघितले होते. मला एक त्यांचं काय म्हणतात, एक हे ठेवलं होतं, तिने स्टेटस ठेवला होता, ती मला रील्स खूप आवडलेली, म्हणून मी त्याला लाईक पण केलं होतं. मला मला खूप आवडलं होतं. आणि हे दिसायला पण तुम्ही सगळेच बोलतात की तुम्ही कसे छोटे आहेत आणि ताई मोठे आहेत, तसं मला वाटायचं. मला वाटलं त्यांच्या घरातल्याला कोणालासाठी तर विचारत असते, पण ते स्वतःच म्हणाले की माझं लग्न झालंय आणि माझी पण बायको नाही आहे आणि मला लग्न करायचं आहे. मी माझ्यासाठी म्हणतोय तुम्हाला की तुम्ही लग्न करणार आहे का. तर मी शॉर्ट झाले, म्हणले की मित्रांनो, एवढा मग छोटा मुलगा. मी विचारलं ना, नंतर मग ती मला म्हणली की मला थोडं 2-3 दिवसाचा टाईम द्या असं म्हणली. मी तिला म्हणलो बी की 2-3 दिवसाचं सोडून 4 दिवस टाईम घे. पण तिला काय झालं, तिने संध्याकाळीच म्हणजे होकार दिला. मग आम्ही जास्त दिवस नाही, फक्त महिन्याभर एकमेकांसोबत फोनवर कॉन्टॅक्ट केला. आणि दुसऱ्या महिन्याला मग मी तिच्या म्हणजे घरच्यांशी पण बोललो की माझ्यासोबत आणि असं सर्व घडलंय माझ्या मम्मीला की पण- माझी माझ्या पहिली बायको सोडून गेलेली आहे असं मी तिच्या घरच्यांना बोललो. तिच्या घरच्यांना बी आवडलं माझं, तिच्या आजीला आवडलं, मम्मीला आवडलं. पण नंतर मग असं झालं की तिचे म्हणजे चुलते ते त्यांच्या घरी आले, तर ते म्हणले ऑनलाईन पोरांवर विश्वास नाही करायचा, ते फ्रॉड पण निघू शकतात. तर असा चर्चामुळं तिची मम्मी खूप घाबरली. मग तिची काय? मम्मीने डायरेक्ट सांगितलं की त्याला ब्लॉक करून टाक आणि नंबर डिलीट कर. तर मग ती थोडीशी घाबरली. बघा, सगळ्या आईबापांचं असंच वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं व्हावं. त्या विचारानेच माझ्या चुलत्यानं सांगितलं होतं की ऑनलाईन आणि आपण कधी ओळखलं नाही, ओळख नाही आणि कधी बघितलं नाही, तर तू कसा असा विश्वास ठेवतीस, तर नको करूस. तू त्यासनी सांग मला ब्लॉक करा, आणि माझ्या घरातली नाही म्हणतात असं म्हणून सांग मला. मग मी असं सांगितलं.
आणि मला ना ह्यांच्यासोबतच करायचं होतं लग्न, का तर श्रावणीला हे खूप जीव लावतात. आणि जी लय श्रावणी लावतात. आहे ना ती म्हणजे तुम्हाला हिची मुलगी आहे ती पहिल्या नवऱ्याची, आणि माझी जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना मी लाईव्ह मध्ये बोललोय तिला दिवाळीपर्यंत आणायचंय. हा आणि दोघं पण मुली मी माझ्याच समजतो बरं का. आणि या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं काही मानसिक बुद्धीवाले लोक घाण कमेंट पण करू शकतील, करतात. पण मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की घाण कमेंट कोणीही करू नका. कारण कसं आहे, एखाद्याचं मन हलकं करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय, बाकी यात आणि माझा काही तुम्ही दृष्टिकोन सर्व नाही. विचारतात म्हणून हा परत एकदा आम्ही ब्लॉग बनवतोय. हां, कारण मला सारखं विचारतात की तुम्ही कुठं भेटले, काय भेटले, म्हणून हा खास ब्लॉग तोच आहे की आम्ही कुठं भेटलो. तर आम्ही इंस्टाग्रामवरती भेटलो आणि महिनाभर चॅटिंग करून मित्रांनो आम्ही म्हणजे ते ब्लॉक करायला सांगितलं म्हणून आम्ही दोघं घाबरलो. आणि श्रावणी बी रडत होती की मला तेच पप्पा पाहिजे म्हणून. मग आम्ही दोघांनी ठरवलं की घरचे तर तुझे घरचे मानत नाही. मग ही म्हणली की तुम्ही मला घ्यायला या. मग मी त्यावेळेस नेमकं माझी पेमेंट वगैरे झालेली होती, तर मी डायरेक्ट कराडला गेलो. ती कराडपर्यंत आली होती, तर मी कराडला गेलो. तिकडून मग तिला बी घेतलं, मुलीला बी घेतलं आणि आळंदीला गेलो. आळंदीला जाऊन लगेच तिकडं आम्ही दोघांनी लग्न लावून घेतलं. आणि मग घरी फोन करून सांगून दिलं की आम्हाला शोधू नका, आम्ही लग्न लावून घेतलेलं आहे. मी फोन बंद केला होता का तर की म्हणजे माझे सगळे घरातले खूप म्हणजे असे आहेत की लगेच पुन्हा किती जवळ आहे, त्याच्यामुळे आम्ही फोन स्विच ऑफच केला होता. मग लग्न झालं ना स्विच ऑफ आम्ही उघडलं आणि माझ्या आई पप्पासनी, म्हणजे पप्पा तर नाहीत, माझे आई चुलते वगैरे आहेत, त्यासनी आम्ही सांगितलं की बाबा आम्ही लग्न केलंय आणि काही काळजी करू नको मम्मी, मी आहे व्यवस्थित. माझी मम्मी म्हणजे पहिल्यांदा स्टार्टला ना खूप रडत होते आणि तिला वाईट पण वाटत होतं, पण काय सांगायचं की मी खूप सांगितलं की ते खूप चांगले आहेत. आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगा, एखादं जोडपं जर पळून गेलं ना तर कितीतरी वर्ष गायब राहतात, पण माझ्या केसमध्ये तसं झालं नाही. कारण मी 2च महिन्यात श्रावणीचा दाखला घ्यायला मला तिकडं जावंच लागलं. कारण कसं आहे, आमच्या दोघांमुळं तिचं आयुष्य खराब नको व्हायला, म्हणून मी हिंमत करून तिथपर्यंत गेलो. आणि मेन गोष्ट म्हणजे तिकडे गेलो ना तर सगळं शांत वातावरण होतं. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की सगळं व्यवस्थित हो, पण त्यांनी पण मला बघून म्हणजे ते पण आनंद झाले की पोरगा चांगला आहे असं म्हणून. मग काय असं म्हणजे झालं नाही, भांडण वगैरे काही झालं नाही. मग आतापासून आपला संसार एकदम सुखाने चालतोय मित्रांनो. आणि सर्वांनी बरं का आम्हाला इथपर्यंत सपोर्ट केलाय, शेवटपर्यंत सपोर्ट करा. आणि आम्ही काय कहाणी वगैरे काही सांगत नाही, हा आमचा रिअल लाईफस्टाईल स्टोरी आहे. हो. जी आमच्यासोबत घडलेली ही स्टोरी ती आम्ही तुमच्यापर्यंत शेअर केली. अशी माझी लव्ह मॅरेजची स्टोरी होती, मी तुम्हाला आज शेअर केली आहे. आणि पुढचा ब्लॉग मी माझ्या पोरींबद्दल टाकणार आहे, म्हणजे सगळं म्हणजे पोरींच्याबद्दल, माझी पहिली पोरगी किंवा दुसरी पोरगी असा विषय पण खूप होतोय सध्या लाईव्हमध्ये. तर त्यांचा पण व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तो कवर करणार आहे. तर आजचा ब्लॉगसाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी बघा आणि शेअर करत चला सर्व मित्रांना, जे कोणी लव्ह मॅरेज करणार असेल खास करून. कारण माझ्या केसमध्ये तर सगळं सुखरूप होतं आणि अशी माझी लव्ह स्टोरी होती आजची. तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग मी जास्त मोठा नाही करत. तर चला बाय बाय सर्वांना.